आपल्या किचनमध्ये जे आपण भरभरून ऑइल वापरत असतो ते नक्की कुठून येतं याचा विचार केलाय? नमस्कार सगळ्यांना. गप्पा केसरबागच्या या आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण भारतीय लोक किचनमध्ये भरपूर ऑइल वापरत असतो, नाही का? विदाउट ऑइल कुठलीच रेसिपीचा आपण विचार पण नाही करू शकत. पण आपण कधी हा विचार केलाय का की हे ऑइल नक्की येतं कुठून, कसं तयार होतं? तर आज आपण याविषयी जाणून घेऊया. ऑइल जे आहे ते मुख्यत्वे 2 प्रकारांनी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. पहिला प्रकार जो आहे तो आहे इंडस्ट्रियल सॉल्व्हंट मेथड. सगळे रिफाइंड ऑइल हे सॉल्व्हंट मेथडनी तयार केलेले असतात. फॉर एक्झाम्पल आपण सोयाबीनचं घेऊ. हे सोयाबीन खूप हाय टेम्परेचरला आधी बॉईल केलं जातं. आता आपण विचार करू शकतो एवढ्या हाय टेम्परेचरला त्यामधलं ओरिजिनल न्यूट्रिशन हे कितपत शिल्लक राहतं. पण ही प्रोसेस इथेच थांबते का? तर नाही. इथून पुढे 7 ते 8 असे प्रोसेस असतात की ज्या प्रत्येक एंडला कुठलं ना कुठलं वेगळ्या प्रकारचं केमिकल इंट्रोड्यूस केलं जातं. जसं ब्लिचिंग आहे, ब्लांडिंग आहे, स्टीमिंग आहे. सो हे सगळ्यात शेवटी जे ऑइल आपल्याला मिळतं एक्स्ट्रॅक्ट केलेलं, काहीच त्यामध्ये ओरिजिनल न्यूट्रिशन नसतात. हे ब्लँड ऑइल असतं. आणि नंतर आपण ज्या मोठमोठ्या ब्रँडच्या कडून ऐकतो की हे विटॅमिन ई, ओमेगा 3 एनरिच्ड आहे असं, तर हे आर्टिफिशियली इंट्रोड्यूस केलेलं असतं, जे आपल्या शरीरामध्ये 1% सुद्धा हार्डली ॲब्सॉर्ब होत नाही. आता शुद्ध आणि सात्विक लाकडी घाण्यावरची तेलं कशी बनतात ते पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये.